निवडणूक निर्णय अधिकारी, पंचायत समिती, चांदूर रेल्वे मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी या कार्यालयाच्या वतीने ईव्हीएम प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली। निवडणूक प्रक्रियेबद्दल अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली, तसंच ईव्हीएम मशीनबद्दलही माहिती देण्यात आली। निवडणूक निर्णय अधिकारी रणजित भोसले व सहाय्यक निवडणूक अधिकारी रणजित भोसले व सहाय्यक निवडणूक अधिकारी चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी ईव्हीएम मशीन व साहित्य विषयाची माहिती व प्रशिक्षण दिलं। हा कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या परिसरात पार पडला। निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे साहित्य आहे, त्याची स्वतः तपासणी करून खात्री करायची आहे। यामध्ये ईव्हीएम म्हणजे बीयू आणि सीयू कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट, त्यानंतर दुबार मतदानासाठीची मतपत्रिका, मतदार रजिस्टर, मतदार यादी, चिन्हांकित प्रती, मतदानाच्या हिशोबाचा नमुना, मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी, सर्व प्रकारचे शीट, पक्क्या शाईचे बॉटल्स व इंकपॅड, त्यानंतर हिरवे पेपर शीट, ABCD पट्टी शीट, स्पेशल टॅग, ॲड्रेस टॅग, संवैधानिक असंवैधानिक नमुने, हे संपूर्ण साहित्य या ठिकाणी पाहून घेणं आवश्यक आहे। प्राप्त साहित्य तपासून घे, मतदान केंद्रावर आदल्या दिवशीची तयारी, प्राप्त साहित्य तपासून घेणे, आवश्यक फर्निचरची उपलब्धता पाहणे, साहित्य व्यवस्थित लावून घेणे, सूचना फलक तयार करणे, 100 मीटर व 200 मीटरची मार्किंग करून घेणे व 100 मीटरच्या आत कोणते बाहेर बॅनर लागलेले नाही त्याची काळजी घेणे, फलक लागलेले नाही त्याची काळजी घेणे व आपण ज्या मतदानाची व्यवस्था ज्या खोलीमध्ये केलेली आहे त्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होणार नाही असे काही फोटो किंवा काही मॅटर किंवा काही लिखाण नाही यावरची काळजी घेणे। आता मतदान सुरू होण्यापूर्वी तयारी। ईव्हीएम मशीनचं प्रशिक्षण निवडणूक प्रक्रियेतील संबंधित अधिकाऱ्यांनी घेतलं। राजीव शिवणकर, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।